आणि मराठी विरुद्ध अमराठी हा वाद मुंबईसाठी नवा नाहीये। कधी ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून, कधी ऑफिसमध्ये मराठीच्या वापरावरून, तर कधी इमारतींमध्ये व्हेज नॉनव्हेज खाण्यावरून मराठी अमराठी वाद उसळतो। काल घाटकोपरमध्ये याचीच पुनरावृत्ती घडली। एका सोसायटीमध्ये मटण मच्छी आणू द्यायची की नाही यावरून म्हणे पोल घेण्यात आला। प्रकरण पोलिसांमध्ये गेलं, मनसे मैदानात उतरली, जोरदार राडाही झाला। पण नंतर मात्र या प्रकरणात भलतंच कारण समोर आलं। ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का। बोलता डोंगी बोलता है। हाँ, कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए? तुम्ही काय हो मराठी मळमळीत बोलताय? त्यांच्या जोडीला जोडी आहे तुम्ही, बोलून घ्या ना त्याला, बोलवा ना मग। मुंबईतल्या घाटकोपरच्या संभव दर्शन सोसायटी मधली ही दृश्य आहेत। मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटन खाते हो असं म्हणत मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप सोसायटीतल्या राम रिंगे या मराठी माणसानं केला। इतकंच नव्हे तर सोसायटीच्या ग्रुपवर मासे मटण खाणाऱ्यांना सोसायटीत ठेवावे का असा पोल घेतल्याचा आरोप केला आणि मग मनसेनं थेट सोसायटीत जाब विचारला। तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल। थांब एक मिनिट, पण 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल, पण त्या 4 जणांसाठी नाही तर 4000 येतील, तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची। नक्की काय झालं होतं हे तक्रारदार मराठी माणसाकडूनच जाणून घ्या। 30 मार्चला इलेक्शन होतं सोसायटीचं। त्या इलेक्शनमध्ये माझी थोडी हार झाली। मी फॉर्म उभं होतो, फॉर्म भरलेला, पण मी हारलो तिकडे इलेक्शनच्या वोटिंगमध्ये। तर त्याच्यानंतर हे लोक बोलते तुम मराठी लोग है, तुम्हारी हैसियत नहीं, तुम्हारी औकात नहीं, लायकी नहीं तुम्हारी, मच्छी मटन खाते हैं, गंदे लोग हैं, तुम्हारा ये काम है, इन लोग को तुम मच्छी चिकन खाते तो हमको बास आता है, वो हम बर्दाश्त नहीं करेंगे, तुम फ्लैट बेच के जाओ। अच्छा, मराठी इंसान को, मराठी माणसाला ते घर द्यायचं नाही, मराठी माणसाला घर विकत घेता येणार नाही ते, अशा प्रकारचं हॅरेसमेंट टार्गेट मला करायचे। पोलिसांनी तक्रारदार आणि सोसायटीच्या रहिवाशांना आज पोलीस ठाण्यात बोलावलं आणि सामंजस्यानं हे प्रकरण मिटवलं। पण जेव्हा आम्ही या सोसायटीच्या रहिवाशांना बोलतं केलं तेव्हा मात्र या प्रकरणातली दुसरी बाजू समोर आली। नाही, मला असं वाटत नाही। असेल जर त्यांच्याकडे तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते साबित करावं। फक्त बोलण्यासाठी कुठल्या दुसऱ्या उद्देशाने बोलतायत की काय ते पण तपासायला पाहिजे। सध्या आमच्या कमिटीची म्हणजे सोसायटीची कमिटीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आम्ही लोक निवडून आलो आणि ते निवडून नाही आले तर त्यांचा राग आहे की काय आहे ते सांगू शकतात। पण मराठी माणसाला कुठली अवहेलना मराठी माणसाची होत नाही या सोसायटीमध्ये। मनसे के लोगों को लाए थे और स्टेटमेंट आप चाहिए तो ये फोटो गिरा दो इसका, कि मराठी लोग से पंगा लेंगे तो आगे जाके ऐसा ही होगा। दिखा दीजिए। नहीं तो सोसाइटी के ग्रुप में आया है, नहीं तो बाथरूम से बाहर मत आओ, उधर ही छुप जाओ सब लोग। दिखाइए उन्होंने ये रिप्लाई दिया। ये और बिल्डिंग के मैटर में बाहर के लोगों को लाने की जरूरत क्या है? तो ये नॉनवेज अगर आपके पास प्रूफ है कि हमने किसी ने बोला है रिटर्न में या किसी का ऑडियो क्लिप या कोई भी प्रूफ है तो बता दो, हम उस पर हम खुद कार्रवाई करेंगे। हमारे पास तो सब प्रूफ है। मेरे पास व्हाट्सअप ग्रुप है ना हमारा, 4 साल से पूरा एक स्टार्ट से लेकर एंड तक पूरा हिस्ट्री है। आप उसमें कहीं भी देख लो नॉनवेज वर्ड या मराठी या गुजराती वर्ड ऐसा कोई आया हो तो आप मुझ पे कार्रवाई कर सकते हो। आता इतके दावे करून सोसायटीचे पदाधिकारी बाहेर पडले, पण बाहेर मनसेचे कार्यकर्ते तयार होतेच। त्यांनी त्याच सोसायटीच्या मराठी चेअरमनला धारेवर धरलं आणि मग त्याचा पाठलाग करत जाब विचारला। मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय। मराठी लोकांनी लेटर दाखवा, लेटर दाखवा। हे काय, हे थांबे थांबे, हे काय रे शाणे आहे? हे कशाला दिलेलं? एक मिनिट, हे कशाला दिलेलं? हे कशाला दिलेलं ते सांग मला, हे कशाला दिलेलं? आता या तक्रारी आणि त्यानंतर झालेला राडा यात किती तथ्य आहे हे शोधावं लागेल। पण मराठी विरुद्ध गुजराती आणि तोही घाटकोपरमध्ये झाल्यानं राजकारण्यांच्या जिभांना धार आलीच।
नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू. कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन. की शासनानं ऑलरेडी याच्यावर समिती गठीत केलेली आहे. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत, पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये आहेत, नगरपालिका असेल तर सीओ त्याच्यामध्ये आहे, जिल्हा परिषदेचे सीओ त्याच्यामध्ये आहे. असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोटो त्याच्यामध्ये लक्ष घातला पाहिजे. आणि आपल्याला सगळ्या भाषांबद्दल आदर आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांबद्दल आदर आहे. पण याचा अर्थ माझी जी मातृभाषा आहे, माझी जी राजभाषा आहे, याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेल्या. पालिका निवडणुका तोंडावर आहेत. मराठी विरुद्ध गुजराती वाद हे मतांच्या पेरणीसाठी खतपाणी आहे. त्यामुळे खरंच मराठी माणसाला खाण्यावरून झिणवलं असेल तर कारवाई कराच. पण जर मराठी माणसाचा मुद्दा उकरून निष्कारण सोसायटी बदनाम होत असेल तर त्यालाही आळा घालायला हवा. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.